वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण टॅक्सॉनॉमिक हिअरार्की हा मुद्दा पाहत आहोत आणि टॅक्सॉनॉमिक हिअरार्कीमध्ये वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत या क्लासिफिकेशनच्या आधारावर डिसेंडिंग ऑर्डर यानुसार अरेंज केलेल्या असतात. त्यामध्ये 7 कॅटेगरीज आहेत. त्यापैकी आपण 4 कॅटेगरीज पाहिल्या आहेत. पहिली कॅटेगरी होती स्पेसीज, सेकंड होती जीनस, त्याच्यानंतर तिसरी फॅमिली आणि चौथी ऑर्डर. तर आज आपण 5वी कॅटेगरी दॅट इज क्लास ही पाहणार आहोत. क्लास, दिस कॅटेगरी इन्क्लूड्स रिलेटेड ऑर्डर्स. नंबर ऑफ रिलेटेड किंवा सिमिलॅरिटी दाखवणारे जे ऑर्डर्स आहेत यांना एकत्रित करून जी कॅटेगरी तयार होते त्याला क्लास असं म्हणतात. जसं आपण पाहतो की नंबर ऑफ स्पेसीज एकत्र येऊन जीनस तयार होते, नंबर ऑफ जीनस एकत्र येऊन फॅमिलीज तयार होतात, नंबर ऑफ फॅमिलीजपासून ऑर्डर, तसं नंबर ऑफ ऑर्डरपासून क्लास ही कॅटेगरी तयार होत असते. एक्झाम्पल, ऑर्डर प्रायमॅटा इन्क्लूड्स मंकी, गोरिला अँड गिबन्स. आता जो ऑर्डर आहे प्रायमॅटा ज्यामध्ये मंकी, गोरिला आणि गिबन्स हे आहेत, दे आर इन्क्लुडेड अंडर क्लास मॅमेलिया. विथ ऑर्डर कार्निवोर्स दॅट इन्क्लूड्स टायगर, कॅट अँड डॉग. बघा, ऑर्डर 2 ऑर्डरची एक्झाम्पल दिली आहे तिथं. एक आहे प्रायमॅटा आणि दुसरं आहे कार्निवोर्स. आणि ह्या दोन्ही ऑर्डरमध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते वेगवेगळे आहेत. जसं ऑर्डर प्रायमॅटामध्ये आहे मंकी, गोरिला आणि गिबन्स, तर कार्निवोर्समध्ये येणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते आहेत टायगर, कॅट आणि डॉग. तर हे दोन्ही ज्या ऑर्डर आहेत ह्या काही सिमिलॅरिटीच्या अनुसार क्लास मॅमेलिया यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे पाहता क्षणी ऑर्गॅनिझम्सचे बरेचसे कॅरेक्टर आपल्याला वेगवेगळे आहेत असं वाटतंय, परंतु काही साधर्म्य आहेत ज्यामुळे हे दोन्ही जे ऑर्डर आहेत त्या एका क्लासमध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि तो क्लास आहे मॅमेलिया. 6वी कॅटेगरी आहे फायलम. फायलम, दिस कॅटेगरी इज फॉर ॲनिमल्स. फॉर प्लांट्स इट इज डिव्हिजन. जेव्हा आपण ॲनिमल्स डिस्क्राईब करत असतो तेव्हा कॅटेगरीचं नाव वापरलं जातं फायलम, आणि जेव्हा आपण प्लांट्स डिस्कस करत असतो तेव्हा ती जी कॅटेगरी असते तिला नाव दिलं जातं डिव्हिजन. धिस कॅटेगरी इन्क्लूड्स रिलेटेड क्लासेस. बघा, जसं क्लाससाठी रिलेटेड ऑर्डर्स आहेत तसं फायलमसाठी रिलेटेड क्लासेस आहेत. म्हणजे सिमिलॅरिटी दाखवणारे जे काही रिलेटेड क्लास आहेत यांना एकत्र जर केलं तर जी कॅटेगरी तयार होते दॅट इज फायलम ऑर डिव्हिजन. एक्झाम्पल, डिव्हिजन एन्जिओस्पर्म्स इन्क्लूड्स 2 क्लासेस दॅट इज मोनोकॉटिलेडॉन अँड डायकॉटिलेडॉन. आता इथं आपण एन्जिओस्पर्म म्हणजे सपुष्प वनस्पती आहेत, म्हणजे आपण प्लांटबद्दल डिस्कस करत आहोत आणि त्यामुळं कॅटेगरीचं नाव दिले डिव्हिजन. डिव्हिजन एन्जिओस्पर्म. एन्जिओस्पर्म या डिव्हिजनमध्ये 2 क्लासेस आहेत, 2 क्लासेस आहेत. एक म्हणजे मोनोकॉटिलेडॉन अँड डायकॉटिलेडॉन्स, याला आपण एकदल आणि द्विदल वनस्पती असं म्हणतो. त्या कोणत्या डिव्हिजन अंडर येतात दॅट इज एन्जिओस्पर्म्स. सिमिलरली फायलम कॉर्डेट्स, इट इन्क्लूड क्लास लाईक फिशेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमेलियन्स. बघा, फायलम कॉर्डेटा जो आहे, आता ॲनिमल्सचं डिस्कशन चालू आहे त्याच्यामुळं कॅटेगरीचं नाव काय आहे फायलम. फायलम कॉर्डेट इन्क्लूड्स, आता यामध्ये येणारे क्लासेस बघा, फिश आहेत, ॲम्फिबियन्स आहेत म्हणजे उभयचर प्राणी जे आहेत ते पण आहेत, रेप्टाईल्स आहेत सरपटणारे, बर्ड्स आहेत पक्षी वर्ग, आणि मॅमल्स ज्याला आपण सस्तन वर्ग असे म्हणतो. ह्या सगळ्या क्लासचा एकत्र मिळून
फायलम तयार होतो, दॅट इज फायलम कॉर्डेटा और कॉर्डेट्स. नाउ लास्ट, दॅट इज किंगडम. All individuals belonging to various phyla are grouped in the kingdom. मग आता किंगडम तयार होण्यासाठी काय आवश्यक आहे? नंबर ऑफ व्हेरियस फायलम्स और फायला हे एकत्र येऊन किंगडम ही हायेस्ट कॅटेगरी तयार होत असते. इट इज हायेस्ट कॅटेगरी. 2 kingdoms are there. One is plant kingdom and second one is animal kingdom. आता ह्याला हायेस्ट कॅटेगरी का म्हणायचं? कारण ह्याच्यावर आणखी दुसरी कॅटेगरी तयार होऊ शकत नाही. 2 किंगडम आहेत, प्लांट आणि ॲनिमल किंगडम. जसं आपण पाहिलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जेवढे काही पृथ्वी तलावर प्रेझेंट आहेत यांना आपण 2च कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो महत्त्वाच्या, आणि ते म्हणजे प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम. इट इज हायेस्ट कॅटेगरी. आणि स्पेसिस जी होती दॅट इज द लोएस्ट कॅटेगरी. आता ह्या कॅटेगरी लक्षात ठेवण्यासाठी इथे एक ट्रिक आहे, दॅट इज किंग प्लेज चेस ऑन फाईन ग्रेन्ड सँड. पहिलं जे लेटर आहे ज्याला आपण ब्लॉक लेटर केलेलं आहे, तर ते लेटर म्हणजे त्या कॅटेगरीचं इनिशियल लेटर. जसं बघूत आपण आता. किंग, K for kingdom. Plague, P for phylum or division. Chess, C for class. On, O for order. Fine, F for family. Grained, G for genus. And sand, S for species. बघा, टॅक्सॉनॉमिक हिरार्कीमध्ये 7 कॅटेगरीज आहेत. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज. आणि ह्या 7 कॅटेगरीज ह्या डिसेंडिंग ऑर्डर या क्रमाने लावलेल्या आहेत. आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे आपल्याला जी पहिली कॅटेगरी आहे ती आपल्याला हायेस्ट कॅटेगरी घ्यावी लागेल, आणि जी सगळ्यात शेवटची कॅटेगरी येईल ती सगळ्यात लोएस्ट कॅटेगरी असायला पाहिजे. त्यानुसार अरेंजमेंट बघा. किंगडम, के फॉर किंगडम हायेस्ट कॅटेगरी. त्याच्यानंतर येणारी पी फॉर फायलम. त्याच्यानंतर सी फॉर चेस. त्याच्यानंतर ओ फॉर ऑर्डर. नेक्स्ट एफ फॉर फॅमिली. नेक्स्ट जी फॉर जीनस. अँड लास्ट एस फॉर स्पीसीज. म्हणजे किंगडम इज द हायेस्ट कॅटेगरी and species is the lowest category in the taxonomic hierarchy. बरोबर आहे. जेव्हा आपण हे डिटेलमध्ये पाहिले तेव्हा आपण चढत्या क्रमाने पाहिले, स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम. परंतु ह्याची ॲक्च्युली ऑर्डर कशी आहे? डिसेंडिंग ऑर्डर आहे, हायेस्ट टू लोएस्ट. बघा आता, स्पीसीज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स एकत्र येतील. जीनस हे कसं तयार होईल? नंबर ऑफ क्लोजली स्पीसीज एकत्र येऊन जीनस तयार होईल. मग फॅमिली, नंबर ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा एकत्र येऊन फॅमिली तयार होते. नंबर ऑफ फॅमिलीज एकत्र येऊन ऑर्डर तयार होते. नंबर ऑफ ऑर्डर एकत्र येऊन क्लास तयार होतात. नंबर ऑफ क्लास एकत्र येऊन फायलम ही कॅटेगरी तयार होते. आणि नंबर ऑफ फायलम एकत्र येऊन किंगडम ही हायेस्ट कॅटेगरी तयार होत असते. म्हणजे स्पीसीज ही लोएस्ट कॅटेगरी आहे आणि किंगडम ही हायेस्ट कॅटेगरी आहे. इथे एक एक्झाम्पल आहे बघा. किंगडम प्लांटीचं एक्झाम्पल आहे. किंगडम आहे प्लांटी. फायलम आहे एन्जिओस्पर्म. त्यापैकी क्लास आहे डायकोटिलेडॉन. ऑर्डर मॅल्वलेज. फॅमिली माल्वसी. जीनस हिबिस्कस. अँड स्पीसीज रोझा सायनेन्सिस. म्हणजे जेव्हा एखादं प्लांट किंवा ॲनिमल हे जेव्हा डिस्क्राईब केलं जातं तेव्हा त्याचं जीनस, स्पीसीज, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत या कॅटेगरीजमध्ये
त्याचं आयडेंटिफिकेशन जर क्लिअर असेल तर या सगळ्या कॅटेगरीमध्ये ते प्लांट किंवा ॲनिमल हे करेक्टली डिस्क्राईब करता येते. आणि या डिस्क्रिप्शनमुळं प्लांट जे आहेत किंवा ॲनिमल्स जे आहेत यांची करेक्ट पोझिशनसुद्धा आपल्याला कळण्यास मदत होते. ठीक आहे. दिस इज अबाउट टॅक्सॉनॉमिक हिअरार्की, ज्याच्यामध्ये 7 कॅटेगरीज किंगडमपासून स्पीसीजपर्यंत 7 कॅटेगरीज ह्या डिस्क्राईब केलेल्या आहेत. ॲज वी गो हायर फ्रॉम स्पीसीज टू किंगडम, number of common character goes on decreasing. काय म्हणते? ॲज वी गो फ्रॉम लो टू हायर, स्पीसीजपासून किंगडमपर्यंत जर आपण गेलो तर नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर्स हे काय होत असतात? डिक्रीज होत असतात. का? कारण त्या कॅटेगरीमध्ये त्यांचे कॅरेक्टर हे सिमिलर आहेत, परंतु त्यांच्यापासून तयार होणाऱ्या हायेस्ट कॅटेगरीपेक्षा जर तुलना केली तर कॉमन कॅरेक्टरची संख्या काय होते? कमी होते. जर आपण एक्झाम्पल असं घेऊन पाहिलं तर किंगडम प्लांटीचं एक्झाम्पल दिलं इथं. रोजा सायनेन्सिस, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणजे जास्वंद. आणि ह्याच्याच बाजूला जर आपण दुसरं प्लांट घेतलं तर आंबा, मँगो जर घेतलं तर ह्याचं नाव काय आहे? मँगीफेरा इंडिका. आणि जास्वंदचं आहे रोजा सायनेन्सिस. मग जर स्पेसीजचा जर विचार केला तर जास्वंदाची स्पेसीज आहे रोजा सायनेन्सिस आणि मँगोची स्पेसीज आहे इंडिका. या 2 स्पेसीज जर आपण पाहिल्या तर दे आर टोटली डिफरंट. परंतु यांचं किंगडम जर आपण पाहिलं तर दॅट इज प्लांट किंगडम. म्हणजे प्लांट किंगडम म्हणजे काय काय कॅरेक्टर्स आहेत? त्याचे लिव्ज ग्रीन आहेत, फोटोसिंथेसिस करणारे आहेत, त्यांची सेलवॉल ही सेल्युलेसची आहेत, हे असे काही कॉमन कॅरेक्टर भेटतील. परंतु जर आपण एका स्पेसीजच्या मँगोच्या जर व्हरायटी आपण चेक केल्या तर एक मँगो हा दुसऱ्या व्हरायटीच्या मँगोमध्ये आपल्याला जास्त सिमिलॅरिटी दाखवतो. बरोबर आहे. आणि किंगडम प्लांटीच्या अदर एक्झाम्पल जसं रोजा सायनेन्सिससोबत जर आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याला सिमिलर कॅरेक्टर हे पाहायला मिळणार नाहीत. परंतु स्पीसीजमध्ये सिमिलर कॅरेक्टर जास्त. अँड ॲज वी गो हायर, जसजसं आपण वर जाऊ तसतसं सिमिलर कॅरेक्टर्स किंवा कॉमन कॅरेक्टरची संख्या काय होत असते? कमी होत असते. मग ह्यालाच आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो, ॲज वी गो लोवर फ्रॉम किंगडम टू स्पीसीज. जर आपण किंगडमपासून स्पीसीजकडे जर गेलो तर नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर हे काय होत असतात? दे गोज ऑन इन्क्रीजिंग. लोवर द टॅक्सा मोर आर द कॅरेक्टर्स दॅट द मेंबर्स विदिन टॅक्झॉन शेअर. जेवढा टॅक्सा किंवा कॅटेगरी ही लोअर असेल तेवढे सिमिलर कॅरेक्टर्सची संख्या ही जास्त असते. हायर द कॅटेगरी ग्रेटर इज डिफिकल्टी टू डिटरमाइन द रिलेशनशिप टू अदर टॅक्सा ॲट द सेम लेवल. ह्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणणार? जेवढी कॅटेगरी हायर आहे तेवढं इट इज ग्रेटर टू डिफिकल्ट टू डिटरमाइन द रिलेशनशिप. का? कारण जेवढी कॅटेगरी वाढली तेवढे कॉमन कॅरेक्टर्सची संख्या काय होते? कमी होते. आणि त्याच्यामुळं डिटर्मिनेशनला, रिलेशनशिप डिटर्मिनेशनसाठी किंवा त्याचा दुसऱ्या टॅक्सॉनशी जर आपल्याला काही कोरिलेशन लावायचं असेल तर इट इज क्वाईट डिफिकल्ट. का? कारण सिमिलर कॅरेक्टरची संख्या कमी होते. मग सोप्या भाषेत ॲज वी गो फ्रॉम हायर टू लोवर, सिमिलर कॅरेक्टर्स काय होतात? हायर जायचं आहे ना, स्पेसीज टू किंगडम, सिमिलर कॅरेक्टर्स गोज ऑन डिक्रीजिंग. अँड हायर टू लोअर, किंगडम टू स्पेसीज काय होतात? सिमिलर कॅरेक्टर्स हे इन्क्रीज होत जातात. दिस इज ऑल अबाउट टॅक्सॉनॉमिक हिअरार्की. आता नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज टॅक्सॉनॉमिक एड्स. टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणजे काय? नावावरून एड्स आर द साधने किंवा उपकरणे. टॅक्सॉनॉमिक या क्लासिफिकेशनसाठी जे आपल्याला आवश्यक असणारे साधनं आहेत ते काय काय आहेत हे आपण पाहू. Taxonomic studies of various species of plants, animals and other organisms are useful in agriculture, forestry and in general in knowing our bioresources and diversity.
ह्या टॅक्सॉनॉमिक स्टडीज आहेत प्लांट्सच्या, ॲनिमल्सच्या किंवा इतर ऑर्गॅनिझम्सच्या. हे आपल्याला कशासाठी मदत करतात? बायो रिसोर्सेस आणि डायव्हर्सिटी समजण्यासाठी मदत करतात. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये किती विविधता आहे, हे आपल्याला या टॅक्सॉनॉमिक स्टडीमुळं कळत असते. फॉर दॅट करेक्ट क्लासिफिकेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम इज रिक्वायर्ड. आणि ह्याच्यासाठी आपल्याला टॅक्सॉनॉमिक स्टडीसाठी त्या प्लांट किंवा ॲनिमल स्पेसीजचं करेक्ट क्लासिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन हे आवश्यक आहे. कलेक्शन ऑफ ॲक्च्युअल स्पेसिमन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसीज इज प्राईम सोर्स ऑफ टॅक्सॉनॉमिक स्टडी. आता या टॅक्सॉनॉमिक स्टडीसाठी जर सगळ्यात महत्त्वाची जी पायरी आहे दॅट इज कलेक्शन ऑफ ॲक्च्युअल स्पेसिमन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. त्या प्लांटचं किंवा ॲनिमलचं ॲक्च्युअल स्पेसिमन, तो एक ॲक्च्युअल कसा आहे, तर हे स्पेसिमन आपल्यासाठी, स्पेसिमन इज द सॅम्पल ऑर नमुना, तर त्याचं सॅम्पल, ॲक्च्युअल सॅम्पल असणं आपल्याकडं आवश्यक आहे. अँड दॅट इज द प्राईम सोर्स ऑफ टॅक्सॉनॉमिक स्टडी. इट इज यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि त्याचा उपयोग आपण ऑर्गॅनिझम्सच्या क्लासिफिकेशनमध्ये करू शकतो. इन सम केसेस स्पेसिमन इज प्रिझर्व्ड फॉर फ्युचर स्टडी. काही केसेसमध्ये फ्युचर स्टडी करण्यासाठी त्या स्पेसिमनला प्रिझर्व करून ठेवल्या जाते. Biologists have established certain procedures and techniques to store and preserve the information as well as specimen. मग हे टॅक्सॉनॉमिक एड्स इझी जावेत त्यामुळं जे बायोलॉजिस्ट आहेत, बायोलॉजिस्ट म्हणजे का? द सायंटिस्ट हू स्टडी बायोलॉजी. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे स्टडी करतात अशा जे काही पर्सन्स आहेत त्यांना म्हणतात बायोलॉजिस्ट. मग ह्या बायोलॉजिस्टनी हे क्लासिफिकेशन किंवा टॅक्सॉनॉमी इझी जावी म्हणून सर्टन प्रोसिजर आणि टेक्निक, काही अशा टेक्निक शोधून काढलेल्या आहेत ज्यामुळं तो जो स्पेसिमन आहे हा किंवा त्याची इन्फॉर्मेशन हे दोघंही आपल्याला स्टोअर करता येतात. द टेक्निक्स टू स्टोअर अँड प्रिझर्व द इन्फॉर्मेशन ॲज वेल ॲज स्पेसिमन. तो जो सॅम्पल आहे ते सॅम्पल आणि त्यांची इन्फॉर्मेशन हे दोघंही स्टोअर करण्यासाठी किंवा प्रिझर्व करण्यासाठी बायोलॉजिस्टनी वेगवेगळ्या मेथड किंवा टेक्निक ह्या शोधून काढलेल्या आहेत. मग व्हॉट आर दे? दे आर नंबर 1 इज हर्बेरियम, नंबर 2 इज बॉटनिकल गार्डन, नंबर 3 म्युझियम, नंबर 4 झुऑलॉजिकल पार्क अँड नंबर 5 की. अशा 5 टॅक्सॉनॉमिक एड्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत, ज्याचा उपयोग क्लासिफिकेशनसाठी होत असतो आणि ज्यामध्ये स्पेसिमन हे डेड असतील किंवा लाईव्ह असतील त्यांचं करेक्ट आयडेंटिफिकेशन, त्यांचं डिस्क्रिप्शन, त्याच्या आधारावर केलं जाईल नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन आणि मग त्यांना टॅक्सॉनॉमिक हिरार्कीमध्ये त्यांची प्रॉपर प्लेस ही दिली जाईल, ज्याचा उपयोग हे बायोलॉजिस्ट किंवा फर्दर स्टडी करणारे जे आहेत त्यांच्यासाठी केला जातो. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्या काही 5 टॅक्सॉनॉमिक एड्स आहेत हर्बेरियम, बॉटनिकल गार्डन, त्या एड्स आपण पाहू. थँक्यू.